हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा मॉक पेपर 2 सॉल्व्ह करत आहे. मीन्स हा आपला इनडायरेक्टली बघितला तर मॉक पेपर 3 आहे. त्यावेळेस सर्वात स्टार्टिंगला आपण सिरीज जेव्हा स्टार्ट केली होती, तेव्हा आपण एक मॉक पेपर सॉल्व्ह केला होता. काल पुन्हा आपण एक मॉक पेपर सॉल्व्ह केला. आज पुन्हा एक मॉक पेपर सॉल्व्ह. मीन्स हा प्रॅक्टिस सेटसाठी आपल्याला सेकंड मॉक पेपर आहे. तसंच आपण मिनिमम 10 ते 15 मॉक पेपर इथे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर असंच कंटिन्यू जर आपल्याला व्हिडिओ बघायचे असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण नोटिफिकेशन थ्रू व्हिडिओ मिळणार आणि मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण मॉक टेस्ट 2 अकाउंट्सचा. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच मेथड डिस्ट्रॉस प्रॉफिट द मोस्ट ड्युरिंग इन्फ्लेशन. महागाईच्या काळात सर्वाधिक नफा विकृत करणारी पद्धत कोणती? तर बघा, ऑप्शन आहे FIFO मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट, सेकंड LIFO लास्ट इन फर्स्ट आउट, सेकंड वेटेज ॲव्हरेज अँड फोर्थ स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, FIFO मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके. नेक्स्ट, सेकंड, इफ कॉन्टिजेंट लायबिलिटी बिकम प्रोबेबल इट शुड बी. जर संभाव्य दायित्व शक्यतेत आले तर त्याचे काय करावे? तर बघा, ऑप्शन आहे इग्नोर्ड, सेकंड डिस्क्लोज, थर्ड प्रोव्हाइडेड अँड फोर्थ कॅपिटलाइज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्रोव्हाइडेड मीन्स तरतूद करावी. नेक्स्ट, थर्ड, अन इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल लीड्स टू. कार्यरत भांडवल वाढल्यास त्याचा परिणाम काय होतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इनफ्लो इन फंड फ्लो, सेकंड आउटफ्लो इन फंड फ्लो, थर्ड नो इम्पॅक्ट अँड फोर्थ डेफर्ड लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, आउटफ्लो इन फंड फ्लो. निधी प्रवाहात घट होते. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, मॅनेजर कमिशन ऑन नेट प्रॉफिट आफ्टर चेंजिंग सच कमिशन रिझल्टिंग. स्वतःचा कमिशन वजाबाकी करून निव्वळ नफ्यावर व्यवस्थापकाचे कमिशन मोजल्यास काय परिणाम होतो? तर बघा, ऑप्शन आहे इथे हायर एक्सपेन्सेस, सेकंड लोअर कमिशन, थर्ड डबल काउंटिंग अँड फोर्थ नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, लोअर कमिशन. कमिशन कमी होते. नेक्स्ट, थर्ड, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटरीज. थकबाकीदारांकडून मिळालेली रोख रक्कम काय मानली जाते? तर बघा, ऑप्शन आहे इथे फर्स्ट रेव्हेन्यू, सेकंड प्रॉफिट, थर्ड एक्सपेन्सेस अँड फोर्थ कॅपिटल रिसिप्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, कॅपिटल रिसिप्ट, भांडवली प्राप्ती. नेक्स्ट, सिक्स्थ, विच अकाउंट इज ऑलवेज प्रिपेड ऑन ॲक्युरल बेसिस इवन अंडर अ कॅश सिस्टम. रोख प्रणाली अंतर्गतही कोणते खाते हमखास हिशोब पद्धतीवरच तयार होते? तर बघा, ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस, सेकंड बॅलन्स शीट, थर्ड डेप्रिसिएशन शेड्यूल अँड फोर्थ कॅपिटल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, डेप्रिसिएशन शेड्यूल, घसारा वेळापत्रक. नेक्स्ट, सेवन्थ, विच रेशियो डिक्रीज इफ इन्व्हेंटरी इज ओव्हर व्हॅल्यूड. जर साठा जास्त दाखवला गेला तर कोणते गुणोत्तर कमी होते? तर बघा, ऑप्शन आहे करंट रेशियो, सेकंड इन्व्हेंटरी टर्नओव्हर, थर्ड ग्रॉस प्रॉफिट रेशियो अँड फोर्थ ऑपरेटिंग रेशियो. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इन्व्हेंटरी टर्नओव्हर, साठा फेरी. ठीक आहे. नेक्स्ट, 8, इनपुट टॅक्स क्रेडिट इज डिसअलाउड ऑन. यापैकी कोणत्या खर्चावर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही? तर बघा, ऑप्शन आहे बिझनेस लॉन्च एक्सपेन्स, सेकंड ऑफिस रेंट, थर्ड मशिनरी अँड फोर्थ ट्रान्सपोर्ट इनवर्ड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, बिझनेस लॉन्च एक्सपेन्स, व्यावसायिक जेवणाचा खर्च. नेक्स्ट, 10th, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेप्ट इज. संशयास्पद थकबाकीकरिता तरतूद ही काय मानली जाते? तर बघा, ऑप्शन आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी, सेकंड रिअल लायबिलिटी, थर्ड अप्रोप्रिएशन अँड फोर्थ एक्सपेन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, एक्सपेन्स मीन्स खर्च. नेक्स्ट, 10th, वेन सेल्स एक्सिड प्रोडक्शन अंडर ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग. जेव्हा विक्री उत्पादनापेक्षा जास्त असते मीन्स ॲब्झॉर्प्शन पद्धतीनुसार तेव्हा काय होते? तर बघा, प्रॉफिट इन्क्रीज, सेकंड प्रॉफिट डिक्रीज, थर्ड ब्रेक इवन फॉल अँड फोर्थ नो इम्पॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, प्रॉफिट इन्क्रीज मीन्स नफा वाढतो. तसंच आणखी एक सांगायचं आहे की मी पोस्टमध्ये नेहमी काही क्वेश्चन्स पोस्ट करतो आहे डेलीचे 10 ते 15. तर त्याचे पण तुम्ही तिथे आन्सर्स देऊ शकता. बरोबर आहे. त्याच्याने तुम्हाला आणखी प्रॅक्टिस होईल, जेणेकरून मीन्स जे क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये सॉल्व्ह नाही करू शकत आहे ते मी पोस्टमध्ये इथे पोस्ट करतोय. तर तिथे तुम्हाला आन्सर पण कळणार आणि तिथे तुमची प्रॅक्टिस सुद्धा होणार की आपल्याला जर या टाईपचा क्वेश्चन आला तर आपला काय आन्सर राहू शकते. त्यानुसार तुम्ही पोस्टवर तिथे क्लिक करून पण तुमचे आन्सर सांगू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, 11,
TDS डिडक्टेड बट नॉट डिपॉझिटेड इज कापलेला पण न भरलेला TDS काय मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे रेव्हेन्यू इन्कम, कॉन्टिजेंट इन्कम, स्टॅच्युटरी लायबिलिटी अँड फ्रॉड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड स्टॅच्युटरी लायबिलिटी, वैज्ञानिक दायित्व. नेक्स्ट 12th ऑडिट फाईल इज क्रिएटेड फॉर. ऑडिट फाईल तयार केली जाते का बरं? तर बघा परमनंट ऑडिट नोट, सेकंड टेम्पररी टॅक्स प्लॅनिंग, थर्ड वर्किंग पेपर्स अँड फोर्थ क्लायंट कंप्लेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट परमनंट ऑडिट नोट्स, कायमस्वरूपी ऑडिट नोंदीसाठी. नेक्स्ट 13 रेव्हेन्यू एक्सपेंडिचर रॉंगली कॅपिटलाइज रिझल्ट इन. महसुली खर्च चुकून भांडवली स्वरूपात मोजल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट अंडरस्टेटेड, सेकंड असेट ओव्हरस्टेटेड, थर्ड लॉस अंडरस्टेटेड अँड फोर्थ लायबिलिटी ओव्हरस्टेटेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड असेट ओव्हरस्टेटेड, मालमत्ता जास्त दाखवली जाते. नेक्स्ट 14 इन ABC अनालिसिस सी आयटम युजली कॉन्स्टिट्यूट. ABC विश्लेषणात सी घटक सामान्यतः कशाचे प्रतिनिधित्व करतात? तर बघा ऑप्शन आहे हाय व्हॅल्यू, मीडियम व्हॅल्यू, लो व्हॅल्यू, नो व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लो व्हॅल्यू, कमी मूल्य. नेक्स्ट 15 सेल ऑफ स्क्रॅप इज. भंगार विक्री ही काय मानली जाते? तर बघा ऑप्शन आहे इथे कॅपिटल इन्कम, रेव्हेन्यू इन्कम, अदर इन्कम अँड मिसलेनियस इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रेव्हेन्यू इन्कम, महसुली उत्पन्न. नेक्स्ट 16 ऑडिट सॅम्पलिंग इज नॉट युज्ड इन. ऑडिट सॅम्पलिंग यामध्ये वापरली जात नाही. तर बघा ऑप्शन आहे सबस्टँटेटिव्ह टेस्टिंग, सेकंड कंट्रोल टेस्टिंग, थर्ड एनालिटिकल प्रोसिजर अँड फोर्थ बॅलन्स शीट ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एनालिटिकल प्रोसिजर, विश्लेषणात्मक प्रक्रिया. नेक्स्ट 17 विच कॉस्ट इज नेवर अ पार्ट ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. खरेदी साठ्याच्या किमतीत खालीलपैकी कोणता खर्च कधीच धरला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे डायरेक्ट वेजेस, सेकंड ॲडमिन सॅलरी, थर्ड पॅकिंग फॉर सेल अँड फोर्थ फ्रेट इनवर्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पॅकिंग फॉर सेल इज नॉट अ व्हॅल्युएशन पार्ट ऑफ इन्व्हेंटरी. ठीक आहे. नेक्स्ट 18 सेल अँड लीज बॅक विथ फायनान्स लीज रिझल्ट इन. वित्त भाडेपट्टीसह विक्री व परत भाड्याने घेणे त्याचा परिणाम काय होतो? बघा ऑप्शन आहे ऑपरेटिंग प्रॉफिट, सेकंड नो गेन, थर्ड डेफर्ड गेन अँड फोर्थ इमिडिएट लॉस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डेफर्ड गेन, पुढे ढकललेला फायदा. नेक्स्ट 19 डेफर्ड टॅक्स असेट कॅन अराइज ड्यू टू. मूलतः कर मालमत्ता कशासाठी निर्माण होऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे इन्कम टॅक्स पेड इन ॲडव्हान्स, सेकंड टायमिंग डिफरन्स, थर्ड कॅपिटल लॉस अँड फोर्थ टॅक्स हॉलिडे. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टायमिंग डिफरन्स, कालावधीतील फरक. नेक्स्ट 20 अंडर कॉस्ट शीट फॅक्टरी रेंट इज. खर्च पत्रकानुसार कारखान्याचे भाडे हे काय असते? तर बघा ऑप्शन आहे प्राइम कॉस्ट, सेकंड फॅक्टरी ओव्हरहेड, थर्ड ॲडमिन ओव्हरहेड अँड फोर्थ डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फॅक्टरी ओव्हरहेड, कारखाना खर्च. नेक्स्ट 21 ड्युटी ड्रॉबॅक इज. ड्युटी ड्रॉबॅक म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे एक्सपेन्स, इनडायरेक्ट टॅक्स, एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह अँड रिफंड जीएसटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह, निर्यात प्रोत्साहन. नेक्स्ट 22 इफ ग्रॉस प्रॉफिट इज 25% ऑन कॉस्ट, प्रॉफिट ऑन सेल इज ₹100 इज. जर एकूण नफा खर्चाच्या 25% असेल तर 100 विक्रीवर नफा किती? तर बघा ऑप्शन आहे 25, 20, 30, 33.30. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 20, कारण की जर 25% आहे आपला कॉस्टवर तर 20% काय आहे आपला सेल आहे, म्हणून त्याची व्हॅल्यूज किती येईल ₹20. ठीक आहे. नेक्स्ट 23 डिबेंचर इंटरेस्ट अनपेड इज शोन ॲज. अदा न केलेले डिबेंचर व्याज कशा स्वरूपात दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे असेट, इक्विटी, करंट लायबिलिटी, कॅपिटल रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड करंट लायबिलिटी, चालू दायित्व. नेक्स्ट 24 कॅश बजेट हेल्प्स इन. रोख अंदाज कशात मदत करतो? बघा ऑप्शन आहे कॉस्ट कंट्रोल, सेकंड कॅपिटल एक्सपेंडिचर, थर्ड वर्किंग कॅपिटल प्लॅनिंग अँड फोर्थ ब्रेक इव्हन अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड वर्किंग कॅपिटल प्लॅनिंग, कार्यकारी भांडवल नियोजन. नेक्स्ट 25 ॲम्लागेशन इज अ नेचर ऑफ मर्जर रिझल्ट इन.
विलिनीकरणाच्या स्वरूपातील एकत्रीकरणाचा परिणाम म्हणजे बघा ऑप्शन आहे परचेस मेथड, सेकंड पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड, थर्ड न्यू बॅलन्स शीट अँड फोर्थ गुडविल ऑलवेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड, हित संबंध एकत्रीकरण पद्धत. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत राहू. खूप लोक व्हिडिओ बघतात पण लाईक करायला कंजूसी करतात. ठीक आहे. तर एक लाईक साठी तुम्हाला जस्ट बटनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू. अदरवाईज मी व्हिडिओज बनवणारच नाही. ठीक आहे. आणि तसंच प्रोफेशनल अकाउंटची PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार. ठीक आहे. नेक्स्ट 26 रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग इज बेस्ड ऑन, जबाबदारी लेखांकन हे यावर आधारित आहे. तर बघा ऑप्शन आहे बजेटरी कंट्रोल, सेकंड मॅनेजरियल कॉस्टिंग, थर्ड ट्रान्सफर प्राइसिंग अँड फोर्थ कॉस्ट सेंटर. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट कॉस्ट सेंटर, खर्च केंद्र. नेक्स्ट 27 असेट टर्नओव्हर रेशिओ इंडिकेट, मालमत्ता उलाढाल गुणोत्तर काय दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे इथे लिक्विडिटी, सॉल्वन्सी, प्रॉफिटेबिलिटी, इफिशियन्सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ इफिशियन्सी, कार्यक्षमता. नेक्स्ट 28 सेबी रेग्युलेट, सेबी कोणाचे नियमन करते. तर बघा ऑप्शन आहे इथे बँक, म्युच्युअल फंड, कंपनीज ऍक्ट अँड टॅक्सेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड म्युच्युअल फंड. नेक्स्ट 29 अ लायबिलिटी मे बी कॉन्टिजंट इफ, दायित्व संभाव्य असेल जर. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट विल डेफिनेटली अराइज, सेकंड इट अराइज फ्रॉम द पास्ट इव्हेंट, थर्ड इट डिपेंड्स ऑन फ्युचर आउटकम अँड फोर्थ इट इज अंडर अन ॲग्रीमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इट डिपेंड्स ऑन फ्युचर आउटकम, ते भविष्यातील परिणामावर अवलंबून असते. नेक्स्ट 30 अ क्रेडिट बॅलन्स इन बँक रिकन्सलेशन इम्प्लाइज, बँक समेत पत्रकात क्रेडिट शिल्लक म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे ओव्हरड्राफ्ट, डिपॉझिट, एरर, इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ओव्हरड्राफ्ट. नेक्स्ट 31 वेन नेट प्रॉफिट इन्क्रीज ड्यू टू डेप्रिसिएशन चेंज इट इंडिकेट, घसारा बदलामुळे निव्वळ नफा वाढल्यास ते दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे रॉंग कॅल्क्युलेशन, सेकंड पॉलिसी चेंज, थर्ड फ्रॉड अँड फोर्थ कॅपिटलायझेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड पॉलिसी चेंज, धोरणातील बदल. ओके. नेक्स्ट 32 कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस ॲज्युम, खर्च खप नफा विश्लेषण असे गृहीत धरते की. तर बघा व्हेरिएबल कॉस्ट व्हॅरीज, सेकंड फिक्स कॉस्ट इज झिरो, थर्ड प्रॉफिट इज फिक्स अँड फोर्थ सेलिंग प्राइस फ्लक्च्युएट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट व्हेरिएबल कॉस्ट व्हॅरीज, चल खर्च बदलतो. नेक्स्ट 33 ट्रेड डिस्काउंट इज शोन इन, व्यापार सवलत कोठे दाखवली जाते. तर बघा ऑप्शन आहे ट्रायल बॅलन्स, सेकंड जर्नल, थर्ड इनवॉइस अँड फोर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इनवॉइस मीन्स चलन. नेक्स्ट 34 डीम डिव्हिडंड अंडर सेक्शन 222 ई अप्लाइज टू. बघा कलम 222 ई अंतर्गत कल्पित लाभांश लागू होतो. बघा ऑप्शन आहे पब्लिक कंपनीज, सेकंड क्लोजली हेल्ड कंपनीज, थर्ड ऑल कंपनीज अँड LLPs. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड क्लोजली हेल्ड कंपनीज, खाजगी मर्यादित कंपन्यांना. नेक्स्ट 35 इंटरेस्ट ऑन डिलेड जीएसटी पेमेंट इज, उशिरा भरलेल्या जीएसटी वर व्याज म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे इथे एक्सपेन्स, फाईन, पेनॉल्टी, इनपुट टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट एक्सपेन्स मीन्स खर्च. नेक्स्ट 36 प्रायर पिरियड आयटम आर डिस्क्लोज, पूर्वकालीन आयटम कोठे दर्शवली जातात. तर बघा ऑप्शन आहे इन नोट्स, सेकंड इन बॅलन्स शीट, थर्ड सेपरेटली इन प्रॉफिट अँड लॉस अँड फोर्थ अंडर कॅश फ्लो. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेपरेटली इन प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा खात्यात स्वतंत्रपणे. नेक्स्ट 37 टेस्ट चेक इज नॉट अप्लिकेबल व्हेन, टेस्ट चेक कधी लागू होत नाही. तर बघा ऑप्शन आहे volume is low, second volume is high, third transaction are irregular and fourth internal control is weak. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ इंटरनल कंट्रोल इज वीक, अंतर्गत नियंत्रण कमकुवत आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट 38 अंडर कंपनीज ऍक्ट रिव्हॅल्युएशन रिझर्व इज नॉट युज्ड फॉर,
कंपनी कायद्यानुसार पूर्ण मूल्यांकन राखीव फंड वापरता येत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बोनस इश्यू, सेकंड इम्पेअरमेंट लॉस, थर्ड डेप्रिसिएशन अँड फोर्थ बॅलन्स शीट डिस्प्ले. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट बोनस इश्यू. ठीक आहे, बोनस शेअरवर. नेक्स्ट 39. इफ अ ट्रान्झॅक्शन इज कम्प्लिटली ओमिटेड, जर एखादा व्यवहार पूर्णपणे वगळला गेला असेल तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रायल बॅलन्स डिसएग्री, सेकंड ट्रायल बॅलन्स ॲग्री, थर्ड सस्पेन्स अकाउंट ओपन, थर्ड लेजर शोन मिसमॅच. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ट्रायल बॅलन्स ॲग्रीज, ताळेबंद जुळतो. नेक्स्ट 40. अकाउंटिंग फॉर प्रोव्हिजन ऑफ फॉर वॉरंटीज बेस्ड ऑन, वॉरंटी संदर्भात तरतूद लेखांकन कोणत्या संकल्पनेवर आधारित असते. तर बघा ऑप्शन आहे कन्झर्वेटिझम, सेकंड रिअलायझेशन, थर्ड मटेरियलिटी अँड फोर्थ पिरियडिसिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कन्झर्वेटिझम मीन्स सावधगिरी. नेक्स्ट 41. अन ऑडिट ट्रेल हेल्प्स इन डिटेक्टिंग, ऑडिट ट्रेल खालील गोष्टी शोधण्यास मदत करते. तर बघा ऑप्शन आहे फ्रॉड्स, एरर्स, ओमिशन अँड ऑल ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. बघा फसवणूक, चुका आणि चुकून वगळलेले व्यवहार. नेक्स्ट 42. गुडविल अराइज फ्रॉम, गुडविल खालीलपैकी कशामधून निर्माण होते. तर बघा ऑप्शन आहे परचेस, रेप्युटेशन, लोन, स्टॉक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रेप्युटेशन मीन्स प्रतिष्ठा. नेक्स्ट 43. अ नोट ऑन गोइंग कन्सर्न इज बेस्ड ऑन, गोइंग कन्सर्न नोट खाली कोणत्या एसेवर आधारित असते मीन्स स्टँडर्डवर. तर बघा ऑप्शन आहे SA 570, SA 505, थर्ड SA 265 अँड फोर्थ SA 210. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट SA 570. ओके. नेक्स्ट 44. ब्रेक इवन पॉइंट इन्क्रीज वेन, ब्रेक इवन बिंदू वाढवतो तेव्हा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट इन्क्रीज, सेकंड व्हेरिएबल कॉस्ट डिक्रीज, थर्ड सेलिंग प्राइस इन्क्रीज अँड फोर्थ सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फिक्स्ड कॉस्ट इन्क्रीज, स्थिर खर्च वाढतो. नेक्स्ट 45. टॅक्स ऑडिट रिपोर्ट इज फर्निश इन, कर लेखा परीक्षण अहवाल कोठे सादर केला जातो. तर बघा ऑप्शन आहे फॉर्म 3CD, सेकंड फॉर्म 3CA आणि फॉर्म 3CB. तर करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द मीन्स जे वरील सर्व. ओके. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. तसंच PDF अवेलेबल आहे अकाउंट्स प्रोफेशनलची MCQs, ज्याच्यामध्ये सेपरेट पण आहे आणि कंबाईन पण आहे. ठीक आहे. ज्यांना पण पाहिजे असेल गिवन नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही मेसेज करून PDF गेट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट 46. वर्किंग कॅपिटल इज कॅल्क्युलेटेड ॲज, वर्किंग कॅपिटलची गणना कशी केली जाते. तर बघा ऑप्शन आहे करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, सेकंड करंट लायबिलिटी मायनस करंट असेट, त्याच्यानंतर टोटल असेट मायनस टोटल लायबिलिटी अँड नेटवर्थ असेट. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, चालू मालमत्ता मायनस चालू दायित्व. नेक्स्ट 47. रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्सेस, अग्रिम मिळालेले भाडे म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे करंट लायबिलिटी, सेकंड रेव्हेन्यू, थर्ड असेट अँड फोर्थ कॉन्टिजेंट इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट करंट लायबिलिटी, चालू दायित्व. नेक्स्ट 48. अ रीइश्यू फॉरफिटेड शेअर इज क्रेडिटेड टू, पुन्हा जारी केलेला जप्त शेअर कोठे जमा केला जातो. तर बघा ऑप्शन आहे शेअर कॅपिटल, सेकंड शेअर फॉरफिचर, थर्ड सिक्युरिटी प्रीमियम अँड फोर्थ प्रॉफिट अँड लॉस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड शेअर फॉरफिचर, शेअर जप्त खाते. ठीक आहे. नेक्स्ट 49. CSR एक्सपेन्स आर, CSR खर्च म्हणजे काय. तर CSR म्हणजे काय होते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. बघा ऑप्शन आहे टॅक्स डिडक्टेबल, सेकंड नॉट टॅक्स डिडक्टेबल, थर्ड फुल्ली डिडक्टेबल अँड फोर्थ डेफर्ड रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नॉट टॅक्स डिडक्टेबल, कर सवलतीत पात्र नाही. नेक्स्ट 50. मॅट क्रेडिट, मॅट क्रेडिट, आता मॅटचा फुल फॉर्म काय मिनिमम अल्टरनेट टॅक्स. ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस. तर मॅट असेट जी असते ती काय असते आपली असेट असते मीन्स मालमत्ता. ठीक आहे.
तर अशाच टाईपचे जर मॉक पेपर पाहिजे असेल तुम्हाला, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू व्हिडिओ मिळणार. आणि कारण की आपल्याला मिनिमम 10 ते 15 मॉक पेपर आणि जी आपली सिरीज चालू आहे कंटिन्यू मध्ये, ती पण सिरीज आपण पूर्ण ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये टोटल 142 टॉपिक्सचे 7000 MCQ सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे, बघा सेपरेट पीडीएफ पण अवेलेबल आहे. ज्यांना सेपरेट पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी सेपरेट पीडीएफ पण घेऊ शकता. ओके, चला तेव्हापर्यंत धन्यवाद.